आता 27वा दिवस चालू झाला. रामकुंड क्रियाकर्म करण्याची आणि परिक्रमावासी यांची एकत्र गैरसोय केलेली झाली. अख्ख्या अंकलेश्वरात परिक्रमावासियांना रात्रवास्तकरिता जागा नसावी की आम्हाला ती कळली नाही हे मैया जाणे. रामकुंडाचा निरोप घेतला. पुढच्या 8 किलोमीटर प्रवासात चहाची टपरी नसल्याने चहा मिळाला नाही. हरिपुरा गावी चहा नाश्ता झाला. नेमका घोटाळा येथे झाला. बलबला तीर्थाकडे जाणारा रस्ता सुटला हे आम्हाला रात्री कळले. 10 किमीवर हासोट नावाचे गाव लागले. सूर्यकुंडासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. काहींनी सूर्यकुंडात तर काहींनी नळाखाली स्नान उरकून घेतले. मैया पूजन केले. फरसाण हेच आजचे भोजन होते. कठपोर नेमके किती दूर आहे हे अंकलेश्वर पासून कठपोर येतो कोणी सांगू शकत नाही. भिन्न अंतराची उत्तरे मिळत होती. त्यावर विसंबून नियोजन करता येत नव्हते. दुपारच्या विश्रांतीनंतर 6 किलोमीटर चाल झाली. एक सुंदर आश्रम दृष्टीस पडला. विश्वमंगल आश्रम. गाव बडोदा. इथे महालक्ष्मी बाडोदरा इथे महालक्ष्मी, सरस्वती, नर्मदा अशा सुंदर मूर्तीचे भव्य स्वच्छ मंदिर आहे. रस्त्यालगत तळ्याकाठी हे मंदिर म्हणजे साधना तपासाठी सुंदर जागा होती. तेथील महंत आग्रहपूर्वक राहण्याविषयी सांगत होते. प्रेमळ आग्रह नाकारता येण्याचे सबळ कारणही नव्हते. रात्रवस्ती केली. स्वहस्ते भोजन बनवून आनंद घेतला. सकाळी जरा निवांत वाटत होते, कारण टप्पा दृष्टिक्षेपात असल्याचे कळले. सकाळी स्नान, मैयापूजन करून वाटचाल सुरू केली. 3 किलोमीटरवर खिचडीवाले बाबांचा आश्रम लागला. स्थळाचे नाव हनुमान टेकडी. उंचवटा सुद्धा नाही. समुद्राकडे जात असता गोड्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. हापस्याचे पाणी पिवत नाही, मसूळ असते. पावसाचे पाणी उघड्यावर साचवावे लागते. वर्षभर ते पुरवावे लागते. ते प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अशा पिण्याच्या पाण्याचा चर इथे पाहावयास मिळाले. हनुमानाचे मंदिर पहिल्या मजल्यावर आहे. चहापान झाले. आश्रमात मराठी भाविक होते. त्यांच्या थांबण्याचा आग्रहाला नम्रपणे नकार द्यावा लागला. पुढे गेल्यावर उजवीकडे कोटेश्वर महादेव मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि बोर्ड दिसला. सरळ गेल्यास कठपोर. आम्ही कोटेश्वर मंदिराकडे जाण्याचा निर्णय घेतला. 2 किमी वाटचाल केल्यावर मंदिर आले. छान परिसर. फारशी वर्दळ जाणवत नव्हती. मोटार बसवाले इथे हमखास येतात. पायी परिक्रमा करणारे कमी संख्येने येतात. ज्यांनी आम्हाला चहा करून दिला ते इथले प्रमुख महंत श्री गोपालदासजी महाराज असल्याचे कळले आणि अचंबा वाटला. महंतांनी सांगितलेल्या शॉर्टकटनी कठपोरकडे प्रयाण. चिखल चांगलाच होता. त्याचा अनुभव घेऊन कठपोरच्या धर्मशाळेत पोचलो. आज समुद्रामार्गे पुढे जायचे नसल्याने विमलेश्वरकडे रत्नासागर पर्यंत जाऊन परत इथेच आलो. आज 29वा दिवस. कठपोर. आजचा दिवस आरामाचा. वाटचाल काहीच करावयाची नाही. या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर, तोही नाव्याने प्रवास. त्यामुळे आरामात 8 वाजेपर्यंत झोपू असा निश्चय केला होता. मात्र सकाळी 4 वाजता जाग आली. स्नान करून मैयापूजनही झाले. दुपारची पूजाही सकाळी 9 वाजता पार पडली. आता प्रतीक्षा, भोजन आणि प्रयाण. मॅन पर्पजेस अँड गॉड डिस्पोजेस या म्हणीचा प्रत्यय आला. निरोप आला. कालच्या नावा परत आल्याच नाहीत. काल 300 लोक पैलतीरी गेले. नंतर हवामान बिघडले. नावा अडकल्या. येणाऱ्या नावा आल्यावर रात्री 2 वाजता निघतील असे कळले. त्यामुळे प्रतीक्षा आणि फक्त प्रतीक्षा. कोटेश्वराच्या श्री गोपालदास महंतांनी इथे परिक्रमावासी यांच्यासाठी जी शेड बांधली, जेवणाची सोय केली, ती नसती तर महंत अजून मोठी RCC धर्मशाळा बांधत आहेत. त्या इमारतीसाठी किरकोळ श्रमदान, माती भराई सर्वांनीच केले. धर्मशाळेचे बांधकाम पूर्ण झाल्याचे दुसऱ्या परिक्रमेदरम्यान दिसून आले. 12 तासाने जाणे लांबले. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करणे भाग पडले. पैलतीरी जाण्याची आजची संख्या 288. जेवणे पार पडले. सर्व मंडळी आडवी झाली. रात्री 12:30 वाजता लगबग सुरू झाली. बांधा होड्या थांबतात तिकडे वाटचाल. रात्री 3 वाजता म्हणजेच पुढच्या दिवशी होड्या सुटल्या. मध्यावर समुद्राला नारळ, चांदवे, दक्षिणा अर्पण केली. बाटलीमधील अर्धे जल समुद्राला अर्पण केले. बाटली पुन्हा भरून घेतली. महिलांनी मैयाची ओटी भरली. प्रवास सुरू झाला.
सर्व नावा दक्षिण तटावर निघून उत्तर तटावर पोहोचल्या. मिठी तलाई लागले. सकाळचे 7 वाजले आहेत. प्रत्यक्ष प्रवासात काहीच त्रास झाला नाही. वेळही 4 तास म्हणजे कमीत कमी. 9 नावांपैकी एक नाव उशिरा आल्याचे नंतर कळले. उत्तर तटावर टोंगळ्या इतका चिखल. बाहेर पडताना सामान स्वतःचा तोल सांभाळताना अनेकांना त्रास झाला. काहींनी त्याची मजा लुटली, काहींना वैताग आला. मिठी तलाईला चांगली व्यवस्था नसल्याचे कळले, म्हणून पुढे जाण्याचा निर्णय घेऊन अंबेटाला 3 किलोमीटर प्रवास करून आलो. इथे अन्य परिक्रमावासी मागे पुढे करून आले. स्नान, मैयापूजन आणि सत्तू भक्षण श्रीकृष्णानंद आश्रमात झाले. पुढे प्रवास करणे आवश्यक वाटल्याने वाटचाल सुरू केली. सुवा गावाचा रस्ता धरला. ONGC चे या परिसरात एक अतिभव्य प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यासाठी 1000 एकर जागा घेतली असून जमीन सपाटीकरण, कुंपण भिंतींचे काम ठिकठिकाणी हाती घेतल्याचे दिसले. रस्ता नाही, जमेल तसे विचारत मैदानातून चालावे असे चालत सुवा गाव गाठले. येथे शिंगनाथ महादेव मंदिरात आसने लावली. महादेव, गायत्री, नर्मदा मंदिरे असलेल्या आश्रमात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव निवासी भेटले. सदाव्रत घेऊन पोळ्या डाळभाजी करून क्षुधा शांत केली. मुक्काम केला. आता 31वा दिवस सुरू झाला. आदल्या रात्रीचा समुद्र प्रवास, जागरण, त्यामुळे सुवा गावी छान झोप झाली. अनेक उरकल्यावर प्रवासाला सुरुवात केली. 5 किलोमीटरवरील कोलियात येथे नाश्ता केला. चहाची टपरी नसल्याने कोणाकडे चहा मिळतो का यासाठी प्रयत्न केले. अपयश आले. एकाएकी माझ्या पुढे दुधाचा पेला आणि मागून आलेल्या परिक्रमावासियांसह सर्वांना चहा मिळाला. त्यात 1 तास गेला. कलदरा आलो. येथील राम मंदिरात सर्व व्यवस्था असल्याचे कळले. तिकडे गेलो. बाहेरच्या फाटकाला कुलूप पाहून हिरमुसलो. पर्याय शोधत असताना असे लक्षात आले की राम मंदिराचा एक नळ बाहेर काढला असून स्नान करता येते. त्याप्रमाणे स्नान झाले. शेजारी बांधकाम अपूर्ण असलेल्या इमारतीत मैयापूजन, फरसाण भक्षण आणि विश्रांती घेतली. वाटचाल भरूचच्या दिशेने. 4 किलोमीटरचा कच्चा रस्ता. भैसली येथे एक्सप्रेस हायवे, तेथून नवेठापर्यंत प्रवास. श्री सदानंद आश्रमात रात्रीचा मुक्काम केला. इथे सेवा व्यवस्थेसाठी जे जोडपे आहे ते अत्यंत आनंदाने, समाधानाने सेवा करतात. अतिशय सुंदर गरमागरम जेवण त्या माऊलीने आम्हाला दिले. श्री सदानंद बाबा उर्फ नारायण महाराज हे शेगाव जवळील वाडेगाव येथे 1994 साली ब्रह्मलीन झाले. अतिउत्तम अशा एक्सप्रेस हायवेवरून भरोचकडे वाटचाल सुरू झाली. वाटेत चहा पाणी काही नाही. 9:30 वाजता पहिला चहा नाश्ताही इथेच केला. भरोच. मित्राच्या घरी राहावयाचे ठरल्याने आज मैया किनारी निवारा शोधण्याचे नव्हते. थेट अभिलाषा टॉवर 8व्या मजल्यावर, जेथून मैयाचे सुंदर दर्शन होत होते. सुखरूप पोचलो. सगळंच सुखद. स्नान, मैयापूजन, भोजन, प्रसाद नित्याच्या वेळी मात्र अधिक सुखकारक. सायंकाळी मैया किनारी असलेल्या अन्य देवतांसोबत मैयाच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊन आलो. परतीच्या वाटेवर औषधी किरकोळ खरेदी केली. घरी परत आलो. सुमारे 1 महिन्यानंतर आमचे सर्वांचे अवतार टिपण्याचे काम केले. पार्श्वभूमीवर मैयावरील पूल. आरामात उठायचे असे किती ठरवले तरी वेळच्या वेळी जाग आलीच. स्नान, मैयापूजन आणि भरपेट नाश्ता असा कार्यक्रम झाल्यावर कच्चितूब मैयाला म्हणजे 8व्या मजल्यावरून दूरवरपर्यंत दिसणाऱ्या मैयाला पाहून घेतले आणि वाट धरली. हायवेच्या बाजूला मैया किनारी अतिसुंदर असे नीलकंठेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याचे समोर त्याचे दुसरे रूप हनुमानजी विराजमान आहेत. हा अनुपम्य सोहळा गोपालकृष्णाला बघावा वाटला. तेही येथे हजर आहेत. इथे मैयाचा घाट अप्रतिम. शेजारी नव्याने झालेला पूल. पुढची वाटचाल शुक्लेश्वर तीर्थ. इथे मैयाचे पात्र विस्तृत आहे. दक्षिण तटावर जगदीशमळी दिसते. उत्तर तटावर मुद्दाम लावलेले वाडाचे बंद. आज वडाच्या वनात पूजेचे आयोजन करण्याचे होते. यथासांग पूजा झाली. जवळ असलेल्या पदार्थाचा नैवेद्य भोजन. तेच इथे शुक्लेश्वर महादेव आहेत. पुढच्या गल्लीत ओंकारनाथ विष्णू भगवान, दृष्ट लागावी अशी मूर्ती. दोन्ही देवांचे दर्शन झाले. पुढचे तीर्थ बेन तीर्थ. शशीबेन जोशी यांचे सदावर्त. तिथे चहा, बिस्किटे तसेच सायंकाळची शिदोरी घेऊन पुढे पाऊल टाकले. पुढे मिनी शिर्डीधाम.
रस्ता आणि कॅनलच्या मध्ये हे स्थान आहे. रात्री भोजन मुक्काम केला.